खूप बाले दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव तू माझी गोरीगत मस्ताना. अगं बाया ग ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असं मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तिथे तुम्ही जाऊन अगदी फ्रीमध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलाइट मोशनला ओपन करायचं. मित्रांनो अलाइट मोशनला ओपन केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये आता आल्यानंतर मित्रांनो बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्कला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने आपण फोटो वगैरे ग्रुप्स किंवा ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो. मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो, मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो. अशा प्रकारे तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो, या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जसं की आपला 5.23 बीटपर्यंत याचं फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला थोडं लेफ्ट साईडला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. इथे एक प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 5.23 बीटला यायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट थोडं राईट साईडला ओढून घ्यायचं मित्रांनो. जितकं होऊ शकेल आपलं तितकं ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट थोडंफार सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपण आणखी आपला असं प्रोजेक्ट मग आपला 3.20 बीटला यायचं मित्रांनो. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला खाली 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. इथे एक प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडंफार असं प्रोजेक्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपला झूम करून घ्यायचं मित्रांनो. झूम केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसूनच जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मग आपल्या इथे एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचं मित्रांनो. रेक्टँगल ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे कसं अशा प्रकारे इथे साखळी दिसल्यावर दिसत आहे मित्रांनो. या साखळीवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं थोडंफार मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी सेट करायचं मित्रांनो त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट आपला जे का रेक्टँगलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं 5.23 बीटपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का रेक्टँगलचं कलर आहे मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट व्हाईट ठेवून घ्यायचं. व्हाईट ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ब्लरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं इथे गोशन ब्लरवरती क्लिक करायचं मित्रांनो. गोशन ब्लरवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून आपला सेटिंग अशा प्रोजेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपला अशा प्रोजेक्ट 300 किंवा आपल्या हिशोबानं सेट करून घेऊ शकतं. माझ्या मतानं तर 300 ठेवून घ्या मित्रांनो. 300 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे प्रेस करून मग आपल्या खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालच्या रेक्टँगल 1च्या लेअरवरती क्लिक करायचं. मग आपल्या मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट वरच्या बाजूला थोडंफार सेट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी सेट करता मित्रांनो त्याच स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फोटोज वगैरे ज्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करून घेण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. ॲडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला 3-4 ग्रुप दिसतील मित्रांनो. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे का तुमच्या आवडीचे जे फोटो ॲड केलेले होते त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून आणखीन आपला बॅक यायचं. सेकंड ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. जे का 2 ग्रुप आहे त्या 2 ग्रुपला ॲड करून घ्या तुमचे जे का फोटो आहे. ऑलरेडी माझे फोटो वगैरे ॲड केलेले आहे मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जर असं ग्रुप मोठी झाले दिसत असेल तर मग आपल्या ज्या ग्रुपवरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. यामध्ये पण
आपला 4 फोटोज ग्रुप किंवा फोटोचे ग्रुप दिसून जातील मित्रांनो। मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे बाकीचे आणखीन आपल्या 3 ग्रुप आहेत त्या 3 ग्रुप्समध्ये मी जसं फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगितलेलं आहे त्या सिस्टममध्ये फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। मग आपला बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला असं प्रोजेक्ट 5.23 बीटला यायचं। मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। अशा प्रकारे इमोजी पिन दिला, ह्या इमोजी पिन दिला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला 7.10 बीटला यायचं। मग आपला जे काय PNGला 2 पार्टमध्ये कट करायचं। 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ज्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला असं प्रोजेक्ट मग आपलं एक्सपोजर गॅमावरती क्लिक करायचं। मग आपलं इथं वर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग वरच्या मग आपलं लेअरवरती क्लिक करायचं, इमोजी लेअरवरती क्लिक करून मित्रांनो मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं अशा प्रोजेक्ट फेड इन आउटवरती इफेक्ट आहे मित्रांनो। फेड इन आउटच्या इफेक्टला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला असं प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपले जे असं प्रोजेक्ट फर्स्ट इन जे आहे 50 सेकंदवरती ठेवून घ्यायचं मित्रांनो। आउट जे आहे ते 0 करून घ्यायचं मित्रांनो। 0 केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे आणखीन इमोजी पिन जात्या पार्टच्या त्या पार्टच्या इमोजी पिनवरती क्लिक करून मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं प्रोजेक्ट मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं दिसून जाईल मित्रांनो। जे का खालचा असं प्रोजेक्ट लोगो PNG आपला लोगोचा व्हिडिओ त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटो मित्रांनो या खालच्या फोटोजला इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। कॉपी इफेक्ट केल्यानंतर वरचे जे का 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं। पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.